भिशी ही एक तात्पुरत्या स्वरूपाची गुंतवणूक असते. ह्या गुंतवणुकीमध्ये सर्व वर्गातली लोक त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात आणि ह्याचा उद्देश आणि उद्दिष्ट असं असतं की आज तुम्ही बघताय तर आज गगनचुंबी भाव वाढलेले आहेत. सोन्या चांदीचे, हिऱ्यांचे, सगळ्याचेच भाव खूप वाढलेले आहेत. प्रत्येक माणसाला हे शक्य नसतं की उठून एकदम 5 लाख 10 लाख रुपये जायचे आणि खर्च करायचे. अशा वेळेला तो विचार करतो की या भिशीच्या माध्यमातून दरमहा एक ठराविक रक्कम आपण गुंतवू. त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून जेवढे महिने गुंतवणूक केलेली आहे त्याच्यावरती संबंधित जो ती गुंतवणूक करून घेतो तो व्यावसायिक आपल्या परीने काहीतरी त्याच्यावरती फायदा देतो आणि त्यानुसार त्या गिऱ्हाईकाला, त्या नागरिकाला त्यांची ऑर्डर देतो आणि ती ऑर्डर तो पूर्ण करून देतो आणि त्यांना तो दागिना मिळतो. त्याच्यामुळे तशी ही गुंतवणूक तशी खूप फायदेशीर आहे. सर, त्याला सांगून की गुंतवणूक करताना कोणत्या वर्गातली लोक सर्वात जास्त यात सहभाग घेतात? नाही, असं नाही आहे कुठल्या वर्गातली, तर सगळ्या वर्गातली, अगदी खालच्या वर्गापासून ते उच्चभ्रू लोकांपर्यंत सगळेजण याच्यामध्ये गुंतवणूक करतात. कारण का तर व्यावसायिक कशा पद्धतीने ती भिशी सुरू करतोय, त्याची सुरुवात तो किती रुपयांपासून करतोय, कुठल्या कॅटेगरीमध्ये करतोय, सोनं, चांदी, डायमंड, यानुसार त्याची किंमत ठरते आणि त्याप्रमाणे तो गिऱ्हाईक आहे त्याप्रमाणे ती गुंतवणूक करतो.